नमस्कार. आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे लोकमत पेपरवरील आजचा लेख. तर आजचा लेख आपण बघूया. लोकशाही समाजवाद हाच माझा गुरु. लोकशाही तत्वांचा स्वीकार करून सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचा विचार अर्थात लोकशाही समाजवाद हाच माझा गुरु आहे. यात राजकीय लोकशाही आणि आर्थिक सामाजिक समानता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, ज्यासाठी मी माझे आयुष्य वाहून घेतले आहे. जात, धर्म, लिंग आणि इतर कारणामुळे कोणताही भेदभाव होता कामा नये, यासाठी हिंसेचा अवलंब न करता लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा पाया लोकशाही समाजवाद हाच आहे. याद्वारे सामाजिक आणि आर्थिक दोन्ही स्तरावर समानता आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही समाजवाद ही अशी व्यवस्था आहे जिथे लोकांचा शासनात सहभाग असतो. आर्थिक आणि सामाजिक समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक वैचारिक वारशाशी माझे नाते जोडले आहे. असंघटित कामगार वर्गाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लढे दिले. या वर्गाला पेन्शन्स देऊन त्याला सामाजिक सुरक्षा द्या असा आग्रह धरला. हमाल हा माणूस आहे, त्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे, त्याला रोजगार सुरक्षा दिली पाहिजे हा आग्रह धरला. पुण्यातून सुरू झालेली हमाल पंचायत चळवळ पुढे राज्यभर पोहोचली. त्यामुळेच राज्य सरकारने हमाल मापाडी महामंडळ स्थापन करणारा कायदा 1969 साली केला. हमाल, कष्टकरी, वंचित वर्गातील स्त्रिया, कचरा वेचक महिला, प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विस्थापित झालेली लोक, देवदासी, सफाई कामगार, झोपडपट्टीतील गरीब, तलाक पीडित महिला, मोलकरीण, भगिनी, भटके, विमुक्त, अपंग आदींच्या हक्कांसाठी सुरू केलेला लढा सुरूच आहे. त्याची प्रेरणा लोकशाही समाजवाद आहे. याच विचारातून आधी पुनर्वसन मग धरण ही भूमिका मांडली. राज्य सरकारने पुनर्वसनाचा कायदा केला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांच्या आधारे संघर्ष करत राहिलो. ग्रामीण कष्टकरी परिषद, शेतमजूर, अल्पभूधारक आणि रोजगार हमीवरील मजुरांच्या परिषद घेतल्या. असंघटित कामगारांनाही भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळाला आणि त्याला जोडून विमा योजना असावी अशी मागणी केली. सत्यशोधक महिला परिषद घेतली. एक गाव एक पाणवठा चळवळ चालवली. शेवटच्या माणसाचे दुःख समजून घेत त्याला आधार देण्याचे काम करता आलं, तेही लोकशाही समाजवाद या वैचारिक गुरूंमुळे. वयाची 95व्या वर्षी ही कार्यरत आहे. त्यांचे कारणही वैचारिक बळ हेच आहे. तर हमाल मापडी महामंडळ केव्हा स्थापन झाले हा कुपनचा प्रश्न आहे. तर त्या कुपनचे पर्याय क्रमांक आपल्याला 1, 2, 3 असे दिलेले आहेत. तर आपण पर्याय क्रमांक 1 1966, पर्याय क्रमांक 2 1969 आणि पर्याय क्रमांक 3 1961. तर तुम्ही बरोबर लेख ऐकला असेल, बघितला असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये अचूक उत्तर लिहिता येईल. तर नाही उत्तर लिहिता आलं तर लेख परत बघायचा, परत ऐकायचा आणि कमेंटमध्ये 3 पर्यायामधून 1 पर्याय कमेंट करायचं आहे. आणि आपल्या घरी लहान मुलं असतील 2री ते 8वीच्या वर्गांपर्यंत, त्यांना असे लोकमत पेपर तुम्ही उपलब्ध करून द्या. त्यांना स्पर्धेत भाग घेऊ द्या आणि पेपर लावला तर रोजच्या रोज पेपरचं वाचन करायला सांगा. आणि
हा लोकमत लेख आहे तो लेख पूर्ण वाचायला लावायचा आणि त्यामधील 3 पर्यायातून एक पर्याय अचूक निवडायचा आणि त्याला टिक मार्क करून तो कापून कुपन आपल्या प्रवेशिकेवर चिटकवायचा आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.